ओके, आपण आज ग्रॅव्हिटेशनच्या पुढच्या लेक्चरला स्टार्ट करतोय. ग्रॅव्हिटेशनचा पहिला जो चॅप्टर आहे त्याचा ऑलमोस्ट थेरॉटिकल पार्ट संपला असं म्हटलं तरी पण चालेल. पण आता आपल्याला पुढे जे बघायचं आहे ते त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्याकडे जाण्याच्या आधी एक थोडंसं काही इक्वेशन्स तुम्हाला द्यायचे जे बेसिक आहे 8 आणि 9 स्टँडर्डचं. एक आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कायनेमॅटिकल इक्वेशन्स कोणते कोणते तुम्हाला सांगतो. v इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्याला आपण म्हणतो विदाउट एस. हे जे कायनेमॅटिकल इक्वेशन्स हे न्यूटनच्या बेसिसवर न्यूटनने शोध लावलेले आहेत त्याचे, म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशनचे. ठीक आहे. त्याच्यानंतर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, त्याला म्हणतो आपण विदाउट बी इक्वेशन. ठीक आहे. थर्ड वन आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे आहे विदाउट टी इक्वेशन. येथे लक्षात, विदाउट टी इक्वेशन. ठीक आहे. मग या ठिकाणी बघितलं तर हे 3 इक्वेशन्स आहे, विदाउट एस, विदाउट वी, विदाउट टी. ठीक आहे. तिघांमध्ये जर कॉमन बघितला ॲक्सेलरेशन, तिघांमध्ये ॲक्सेलरेशन कॉमन आहे, म्हणजे आहेच ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, बाकीच्या एक एक टर्म नाही आहे. ठीक आहे. आपण इथे लिहून घेऊ कोणतं म्हणतात. लेट यू इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, v is equal to final velocity of the object, t is equal to time, s is equal to displacement of the distance. Okay, after this okay, डिस्प्लेसमेंट टाइम टी यू एस हे झालं. आता कोणता टर्म आहे, ए इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. ठीक आहे. यू शुड नो ऑल दिस टर्म्स. ओके. आफ्टर दिस या ठिकाणी आपल्याला अप्रॉक्सिमेशन करणं गरजेचं असतं काही काही वेळेला. अप्रॉक्सिमेशन ऑफ व्हॅल्यू अप टू 2 डिजिट्स. प्रॉब्लेम मध्ये कधी कधी आपल्याला अप टू 2 डिजिट्स त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेशन करणं गरजेचं असतं. म्हणजे समजा आपण या ठिकाणी लिहिलं, एखादी व्हॅल्यू घेतली 7.892157, या पद्धतीने आपण व्हॅल्यू लिहिलेली आहे. तर फायनल आन्सर मध्ये आपण एवढं नाही लिहित. काय करायचं असतं, पॉइंट नंतरचे जे डिजिट आहे, लास्टचा जर डिजिट 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तो डायरेक्ट ओमिट करायचा आणि अलीकडचा जो डिजिट आहे तो 1 ने वाढवायचा. समजा 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर तो ओमिट करायचा आणि अलीकडचा डिजिट काय करायचा, 1 ने वाढवायचा. समजा आपण 5 इथून रिमूव्ह केलं तर आपला नंबर काय भेटेल, 8721. अलीकडचा जो डिजिट आहे तो 1 ने वाढवला 2. जर लास्टचा डिजिट जर 5 पेक्षा कमी असेल, 5 पेक्षा कसा असेल, कमी असेल, तो डिरेक्टली ओमिट करायचा आणि अलीकडचा डिजिट वाढवायचा नाही. म्हणजे अलीकडचा डिजिट कधी वाढवायचा, 5 किंवा 5 पेक्षा जास्त असला त्यावेळेला तो डिजिट ओमिट करून अलीकडचा वाढवायचा. आणि जर तो 5 पेक्षा लेस दॅन असेल तर ॲट दॅट टाइम ओनली हॅव टू ओमिट द व्हॅल्यू. ठीक आहे. इथे पण बघा 2 आहे, 5 पेक्षा लेस दॅन, डायरेक्ट ओमिट करायचं. ठीक आहे. डायरेक्ट ओमिट केल्यावरती इथं तुम्हाला 7.87 भेटला. अप टू 2 डिजिटच करायचं. ठीक आहे. समजा अशी व्हॅल्यू असेल 10.31428.9. बघा 9 ओमिट केला तो 5 पेक्षा जास्त, इथं 1 ने वाढेल, 9 होईल. इथे 9 ओमिट केला, 1 ने वाढेल, इथं येईल, इथं हा 3 होऊन जाईल. 3 तर लेस दॅन 5 आहे. ठीक आहे. मग तो डिरेक्टली आपण ओमिट करूया. बघा 10.314289 असा. ठीक आहे. 9 ओमिट केला, इथे 1 ने वाढणार, 9 होणार. 9 ओमिट केला तो 5 पेक्षा जास्त आहे, 1 ने इथे व्हॅल्यू वाढणार, हा 3 होणार. 3 हा 5 पेक्षा कमी, डायरेक्ट ओमिट होणार.
4 हा 5 पेक्षा कमी, हा डायरेक्ट ओमिट होणार अप टू 10.31, म्हणजे हे झालं अप्रॉक्सिमेशन अप टू 2 डिजिट. ठीक आहे, रूल कळाला. 5 किंवा 5 पेक्षा जास्त ओमिट आणि त्याचा प्रिव्हियस डिजिट जो आहे तो 1 ने वाढवायचा. 5 पेक्षा लेस दॅन असेल तर डायरेक्ट ओमिट करून द्यायचा, अलीकडचा डिजिट 1 ने वाढवायचा नाही. अप टू 2 डिजिट असं अप्रॉक्सिमेशन आपण करत असतो. तर एवढा पार्ट लिहून घ्या, आपण लगेच प्रॉब्लेम बघू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आपण डिरेक्टली या ठिकाणी एक्झाम्पलकडे चाललोय. पेज नंबर 6 वरती त्या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. तर सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये मी डिरेक्टली आन्सर लिहायला स्टार्ट करणार आहे, डेटा किंवा गिवन. पेज नंबर 6 वरती तुम्ही तुम्हाला PDF पण पाठवले, काहींकडे बुक्स असतील हार्ड कॉपीमध्ये. ओके, नसलं तर PDF वरती बघा. ठीक आहे, तर प्रॉब्लेम मी इथे लिहिणार नाही. प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो फक्त कसा आहे की महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. महेंद्र आणि विराट हे एकमेकांपासून 1 मीटर डिस्टन्स वरती बसलेले. चला, आर डिस्टन्स बिटवीन महेंद्र अँड विराट इज 1 मीटर. ओके, आफ्टर दॅट त्या ठिकाणी आपण जर बघितलं पुढे काय दिलेलं आहे, देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg. मासेस महेंद्र आणि विराटचं मासेस 75 kg अँड 80 kg. ओके, आफ्टर दॅट व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, कॅपिटल G. आता हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे तो आपण ऑलरेडी लिहिलेला आहे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. दिस इज द स्टँडर्ड व्हॅल्यू, त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू. ठीक आहे, मग आपल्याला त्यांच्यातला फोर्स विचारलेला आहे. ॲज पर द न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ काय होता, every body in the universe attracts any other body in the universe by the force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. F is directly proportional to m1 m2 upon r square. Constant of proportionality G, that is the gravitational constant. मग आपल्याला अशा पद्धतीने भेटलं होतं as G m1 m2 upon r square. ओके, आता जर या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या, F is equal to 6.61 into 10⁻11. Here it is the 75 into 80 divided by m1 m2. Okay, R that is 1 square which is equal to 6.67. सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करायचंय तुम्हाला या ठिकाणी. मल्टिप्लिकेशन करून बघितलं तुम्ही तर तुम्हाला हे सरळ सरळ मल्टिप्लिकेशन केल्यावर तुम्हाला 40020 इंटू 10⁻11 इतकी व्हॅल्यू भेटणार. या तिघांचं सरळ मल्टिप्लिकेशन केलं 40020 इंटू 10⁻11. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपलं स्टँडर्ड आपण कसं लिहितो, पॉईंट. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, शिफ्टिंग ऑफ द पॉईंट 10 ची पॉवर. आता इथे डेसिमल पॉईंट कुठे आहे, इथे आपल्याला इथं 4 पॉईंट लिहावं लागतं. 4.0020 इंटू 10⁻11. पॉईंट कुठून कुठे शिफ्ट केला आहे, राईट कडून लेफ्ट कडे. राईट कडून लेफ्ट कडे केल्यावर 10⁻+ लिहिणार. लेफ्ट कडून राईट कडे पॉईंट शिफ्ट केलं तर 10⁻- लिहितो. किती डिजिट केलेला आहे, इथे होता 1 2 3 4. 1 2 3 4. 10⁻+4 जर केलं इथे तर इथे किती येईल, 4.002. पॉईंट इथे दिल्यामुळे टूच्या पुढचे 0 काउंट करून उपयोग नाहीये. इंटू 10⁻. बेस बघा 10 सेम आहे, इंडेक्सचे ऍडिशन -11 + 4 दॅट विल बी 10⁻7. दिस इज एफ. फोर्स असल्यामुळे सगळ्या गोष्टी आपण एसआय युनिट, केजी मीटर, आणि हे सुद्धा एसआय युनिट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. सगळं एसआय युनिट पुट केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे आन्सर आहे ते पण एसआय युनिट मध्येच भेटेल. फोर्सचे एसआय युनिट आहे न्यूटन, तर हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर लक्षात घ्या किती डिजिट आपण राईट कडून लेफ्ट कडे करतो, रेज टू पॉवर तितकी लिहायची. राईट कडून लेफ्ट कडे 4 डिजिट केले होते, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, आणि जर लेफ्ट कडून राईट कडे असेल तर निगेटिव्ह. दिस इज ऑल अबाउट द फोर्स. ठीक आहे, आता लगेच त्याच्यातलं सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. पहिले हे लिहून घ्या, राईट डाऊन. ओके, त्यातला आता क्वेश्चन 2 मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन 2 मध्ये त्यांनी सांगितलंय, इन द अबाव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच द महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. चला, सेकंड एक्झाम्पल डेटा. ठीक आहे,
प्रॉब्लेम तुम्ही PDF मी ऑलरेडी पाठवलेली आहे बुकची, वाटलंच तास परत एकदा सेंड करतो. कोणाला बुक भेटली नसेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती डायरेक्टली मेसेज करा, मी PDF पाठवून देईल तुम्हाला. ओके, तर आता या ठिकाणी डेटा काय दिलेला आहे, पेज नंबर 6 वरती क्वेश्चन नंबर 2 त्यांनी काय सांगितलं, जे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये महेंद्र ज्या बेंचवरती बसलेला आहे इट इज अ फ्रिक्शनलेस आणि स्टार्टिंग फ्रॉम द झिरो वेलॉसिटी, स्टार्टिंगला तो बसलेला होता आणि तो त्या ठिकाणी जो दुसरा पर्सन आहे, काय होतं त्याचं नाव, महेंद्र अँड दुसऱ्याचं नाव होतं आय थिंक विराट. यस, महेंद्र विराटकडे एका फ्रिक्शनलेस असल्यामुळे त्याच्याकडे सटकून जाणार आहे, म्हणजे एका वेलॉसिटीने जाणार. स्टार्टिंगला वेलॉसिटी इनिशियल त्यांनी दिली, स्टार्टिंग वेलॉसिटी 0. वेन द महेंद्र वेलॉसिटी ऑफ द मोशन टुवर्ड्स द विराट इन 1 सेकंड, त्या ठिकाणी त्याची वेलॉसिटी एका सेकंदामध्ये किती असणार आहे. व्हॉट विल बी द वेलॉसिटी चेंज इन टाइम अँड हाऊ. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय विचार दिलेलं आहे, u इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड, इनिशियली 0 आहे. v इज इक्वल टू, यू हॅव टू फाइंड आउट, तुम्हाला फोर्स आपण इतक्यात काढलेला आहे, फोर्स किती काढला तर 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. या गोष्टींचा यूज करून तुम्हाला फायनल वेलॉसिटी काढायची. आता आपल्याला एक इक्वेशन आहे, v इज इक्वल टू यू प्लस, आपण लिहिलेलं आहे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे बघा, ते सगळ्याच्या सगळे लक्षात पाहिजे. एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as, आणि हे जे इक्वेशन आहे u प्लस at. ओके, याच्यामध्ये तुम्हाला u माहिती आहे, v काढायचा आहे, टाइम पण त्यांनी दिलेला आहे, टाइम किती दिलेला आहे 1 सेकंड. फक्त अननोन पार्ट कोण आहे, ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशन काढता येईल का, ॲक्सेलरेशन काढता येईल कसं बघा, ॲज आपल्याला माहिती फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असतो. त्याच्यामध्ये जर बघितलं ॲक्सेलरेशन विल बी फोर्स अपॉन मास, मग या ठिकाणी व्हॅल्यू आपण कशी काढणार, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स, फोर्स किती आहे 4.002 इंटू 10⁻⁻7 अपॉन मास, मास किती दिलेलं आहे, कोणाचं 2 मास दिलेले आहे, एक आहे महेंद्रचं आणि एक दिले विराटचं. कोण मूव्ह होतोय त्या ठिकाणी महेंद्र, मग महेंद्रचंच मास लिहिणं गरजेचं आहे. इथं किती आहे 75. मग यांनी जर डिव्हिजन आपण करायचा प्रयत्न केला, आता चला डिव्हिजन करताना आपण ही पूर्ण टर्म घेऊ, 4002 इंटू कॅल्क्युलेशनला इझी जावं म्हणून अपॉन 75 इंटू 10⁻². आता किती 3 डिजिट्स राईटला घेतले, लेफ्ट कडून राईटला घेतलं तर 10⁻² आपण काय करतो, हे बघा मी इथे लिहितो 10⁻⁻7 ॲज इट इज. राईट कडून लेफ्टला येताना रेस टू पॉझिटिव्ह, लेफ्ट कडून राईटकडे जाताना 10⁻⁻, किती डिजिट गेला 3. चला याला जर 5 ने आपण इनिशियली 5 ने जर आपण डिवाइड केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे 15. ठीक आहे, 5 8 जा 40, 0 ॲज इट इज. ठीक आहे, आता या ठिकाणी 2 ला जातोय का, नाही जाते, 2 ला जात नाही म्हणून आपण या ठिकाणी घेतला 0. ठीक आहे, आणि पॉईंट दिल्यानंतर 2च्या पुढे 0 येणार, 5 4 जा 20. ठीक आहे, या पद्धतीने डिव्हिजन झालं इंटू 10⁻⁻10. आता या ठिकाणी डायरेक्टली 15 ने जर आपण डिवाइड करायचा प्रयत्न केला याला तर आपल्याला काय भेटणार, 15 ने डिवाइड करत असताना लक्षात घ्या 15 5 जा 75, 15 4 जा 60, 15 5 जा 75, उरले 5. ठीक आहे, 80 साठी 5 उरले, 50 आले पुढे, 15 3 जा 45, परत 5 उरले. ठीक आहे, 5 उरले आणि तो 5 पुढे गेल्यावर 54 झाला, आणि इथे पॉईंट आहे तर पॉईंट इथे द्यावा लागेल आपल्याला 54. 15 4 जा 60, पण 15 4 इथं 54 आहे, 60 पुढे आलं म्हणून 15 परत 3 जा 45 उरले किती 9, याचं 9 उरलं, पुढे काही नाही म्हणजे 9च्या पुढे 0 घ्यावा लागेल 90. 15 6 जा 90. ठीक आहे, मग ते हा पूर्ण फुल डिव्हिजन झालं, याला 15 ने डिवाइड केलं 10⁻⁻10. बघा आता आपल्याला एक डिजिट इकडे घ्यावं लागेल 5.336 इंटू 10⁻⁻10 इंटू 10⁻². राईट कडून लेफ्ट कडे एक डिजिट आलाय म्हणून +1, या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं 5.336 इंटू 10⁻². बेस सेम, इंडेक्सची ॲडिशन -10 + 1 -9. याला असंच आन्सर लिहिलं तरी चालेल, पण आपण मगाशीच बघितलं ॲप्रॉक्सिमेशन अप टू 2 डिजिट, 2 डिजिट पर्यंत ॲप्रॉक्सिमेशन करायचंय 5 पॉईंट. ठीक आहे, या 3 ला असंच ठेवू,
पुढे 6 5 पेक्षा जास्त आहे, येस, तो ओमिट करायचा आणि अलीकडची टर्म 8 ने वाढवायची. म्हणजे किती होईल 5.34 इंटू 10⁻⁹. दिस इज ऑल अबाउट द ॲक्सेलरेशन. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. अजून एक्झाम्पल संपलेलं नाहीये, तोपर्यंत एवढा पार्ट लिहून घ्या. मी इकडचं थोडंसं रफ करतो आणि याचा हेल्प घेऊन इकडे लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, हे पहिले लिहून घ्या, मग मला इकडचं रफ करता येईल. ओके, राईट डाऊन. ओके, दिस इज ॲक्सेलरेशन. आपण इक्वेशन नंबर 1 काय लिहिलं होतं? इक्वेशन नंबर 1 v इज इक्वल टू u प्लस at. u ची व्हॅल्यू आपल्याकडे आली होती. u ची व्हॅल्यू किती होती? 0. a इतक्यात काढलेला आहे 5.34 इंटू 10⁻⁹ इंटू टाइम आपल्याला दिला आहे 1 सेकंड. v इज इक्वल टू 0 प्लस 0 गेला 1 इंटू दिस हीच टर्म उरलेली आहे इंटू 10⁻⁹. फायनल वेलोसिटी तुम्हाला विचारली होती. वेलोसिटीचं मीटर पर सेकंड असतं युनिट. आपण बाकीचे एसआय युनिट पुट केले, आन्सर पण तुम्हाला एसआय युनिट मध्येच येणार. हे आलेलं ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन एसआय युनिट इज मीटर पर सेकंड, म्हणून मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिलेला आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड मीटर पर सेकंड इज द वेलोसिटीज युनिट. मग ते आपण इथे लिहिलं. दिस इज द फायनल आन्सर. राईट डाऊन. एवढा पार्ट राहिलेला हा इकडचाच लिहा. हे इकडचं इतक्यात लिहिलेलं असेल तुम्ही. एवढंच पार्ट लिहा. हे झाल्यावरती आपण थांबू, पुढचा प्रॉब्लेम घेऊ लगेच आपण. राईट डाऊन दिस. ओके, आपण नंबर 3 बघू आता. ऍक्च्युअल मध्ये पेज नंबर 7 वरती आहे सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट, पण मी इथं लिहिताना 3 लिहिणार आहे. ओके, डेटा पेज नंबर 7 वरती फर्स्ट आहे, पण लिहिताना थर्ड लिहावं लागेल, कारण सेकंड झाल्यानंतर थर्ड लिहावं लागेल. ओके, सॉल्ड एक्झाम्पल आहे. यांनी काय सांगितलंय? कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन द महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. म्हणजे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो अर्थकडून महेंद्रला किती ते विचारले. आधी आपण दोघांमध्ये बघितलं होतं, कोण? महेंद्र आणि विराट. या दोघांमध्ये फोर्स किती ते बघितलं होतं. आता आपल्याला जे फोर्स बघायचंय ते कोण? महेंद्र आणि अर्थ या दोघांमध्ये बघायचंय. मग आपल्याला काय घ्यावं लागेल? सगळ्यात पहिले मास ऑफ द अर्थ. मग बघा इथे मास ऑफ द अर्थ आपल्याला लिहावं लागेल. दॅट इज 6 इंटू 10⁻24 kg. ओके, नंतर मास ऑफ महेंद्र 75 kg. ओके, G, we know the G's value 6.67 into 10⁻⁻11 Newton meter square per kg square. Okay, and distance between them, the distance हे बघा, महेंद्र अर्थ वरतीच आहे ना महेंद्र. मग महेंद्र पासून सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज द रेडियस. ती रेडियस ऑफ द अर्थ असेल ती किती आहे? हे बघा, ती स्टँडर्ड व्हॅल्यू लक्षात ठेवायची 6400 किलोमीटर. पण आपल्याला डिस्टन्स जे आहे ते मीटरमध्ये लिहावं लागतं. मी याचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी सांगितलेलं आहे. आठवत नसेल तर आधीच्या 2-3 लेक्चर आधी त्या ठिकाणी आपण बघितलंय 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ते एकदा बघून घ्या. मीटरमध्ये कन्वर्ट करताना 10⁻3 घ्यायचे आणि डिजिट 3 डिजिट लेफ्टला घेतला, अजून 10⁻3 10⁻3 10⁻3 10⁻6 अशी व्हॅल्यू झालेली आहे. यांच्यातलं आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन विचारलंय. फोर्स इज इक्वल टू काय? G इंटू m1 m2 अपॉन r स्क्वेअर. रेडियस ऑफ द अर्थ इज डिनोटेड बाय कॅपिटल R मोस्ट ऑफ द टाइम. ओके, मग आता इथे व्हॅल्यूज पुटअप करू आपण. F इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11. दिस इज G. m1 काय आहे? m1 ची व्हॅल्यू आहे 6 इंटू 10⁻24. m2 काय आहे? 75 डिवायडेड बाय 6.4 इंटू 10⁻6 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 6.67 इंटू, जर आपण इथे मल्टिप्लिकेशन बघितलं 6 इंटू 75 आपण आहे तसं 6 इंटू 75 आपण आहे तसे घेऊया इंटू 10⁻11 10⁻24 बेस सेम आहे. इंडेक्सची ॲडिशन -11 प्लस 24 दॅट इज 13 डिवायडेड बाय 6.4 इंटू 6.4 स्क्वेअर आहे ना, त्यामुळे 2 टाइम्स लिहिलं. 10⁻6 आपण आधीच बघितलंय. रेस टू असेल ते इंटू होतं. 10⁻6 इंटू 6 इंटू 2 दॅट विल बी 10⁻12 विच इज इक्वल टू. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर 6
6ने याला जर डिवाइड केला, समजा 6.4ला जर 6ने डिवाइड केला तर 1 पॉईंट आय थिंक बघा 6 म्हणजे 6 पॉईंट, इथे 4ला जात नाही म्हणून 0, 6 बघा 1.4ला जात नाही म्हणून 0 घेतला, मग हे 40 झालं, 6 6 जा 36, 4 उरला, परत पुढे 0, 6 6 जा 36, परत 4, म्हणजे रिकरिंग होत आहे. याला काय करू आपण, शेवटचा 6 काढून टाकला तर इकडची व्हॅल्यू चेंज वाढेल 1.07, म्हणजे 6ने जर याला 6.67 इंटू 75 इंटू 10 हे बघा 10⁻12 10⁻13 10⁻12 जर वरती गेला दॅट विल बी 10⁻−12 सॉरी 10⁻−12 होईल वर गेल्यावरती, 10⁻13 10⁻−12 हे बघा साईडला करून बघू आपण, 10⁻13 इंटू 10⁻−12 हा वर गेल्यावरती बेस सेम इंडेक्सचे ॲडिशन 13-12 दॅट विल बी 1, 10⁻1 इथे उरेल, डिवायडेड बाय या 6ने जर याला डिवाइड केल्यावरती अशी व्हॅल्यू भेटणार आहे 1.07, मग मी तिथे लिहितो 1, ही आधीची व्हॅल्यू 6.4 इंटू 1.07, ओके लाईक दिस. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मी समजा या ठिकाणी काय करतो या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ डिनॉमिनेटरमध्ये, ठीक आहे. डिनॉमिनेटरमध्ये ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 1.07 आणि हे त्याचं जवळजवळ हे बघा 6.67 इंटू 750 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6.8 काहीतरी आलं पाहिजे, तिथं मी फाइंड आउट केलं ऑलरेडी, त्यामुळे मी डायरेक्ट लिहितोय. हे सरळ सरळ मल्टिप्लिकेशन आहे, हे तुम्हाला जमेल, त्यामुळे याचं काही कॅल्क्युलेशन दाखवत नाही आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हे बघा इथे 2 पॉईंट आहे, इकडे 2 पॉईंट आहे लेफ्टला, या दोघांना राईटला घेतलं किंवा असं समजून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 100ने मल्टिप्लाय केलं, 667 इंटू 750 डिवाइड बाय 682, ठीक आहे. समजा 2ने याला जर डिवाइड केलं 667 इंटू 2ने डिवाइड केलं 3175 डिवाइड बाय इथे किती 341, ठीक आहे. आता डायरेक्टली 375 341 वंजा 0.1, ठीक आहे. जर रिमेनिंग टर्म बघितली तर इथे टर्म किती उरते बघू आपण, 341 वंजा आणि इथे जर बघितलं रिमेनिंग टर्म इज ऑलमोस्ट 41 9 आणि हे किती झाले 9 आणि इथे 925 आणि 9 34 रिमेनिंग आहे. 341ने याला डिवाइड होत नाही, पुढे 0 घेतला, ओके. जर आपल्याला याच्याने याला डिवाइड करायचं असेल ऑलमोस्ट 340 आणि 341 आहे, ऑलमोस्ट थोडंसं अप्रॉक्सिमेशन करू, याला कन्सिडर करू 1 तर हे डायरेक्ट 341 म्हणतात 341 1.1 होऊन जाईल जवळपास, ठीक आहे. आता आपण इथे टर्म लिहू 667 इंटू 1.1, यांनी जर मल्टिप्लाय केलं तर 733.7 इतका फोर्स त्या ठिकाणी आपल्याला भेटतो. फायनल आन्सर जर बघितलं, फायनल आन्सरमध्ये 733 आलेलं आहे, फक्त 0.7 आलेला नाही आहे. आपण थोडंसं अप्रॉक्सिमेशन केल्यामुळे ते आन्सर चेंज झालेलं आहे थोडंसं, एखाद्या काही पॉईंटनी शेवटचं डिजिट जर पॉईंटचं त्या ठिकाणी चेंज झाला तर ते आन्सर करेक्ट दिलं जातं, त्यामुळे एवढ्या कॅल्क्युलेशनमध्ये डिफरन्स थोडासा चालतो, ठीक आहे. परत एकदा हे बघा याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, दिलेल्या गोष्टी गिवन डेटा या ठिकाणी लिहायचा प्रॉब्लेममध्ये, दिलेला ते फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचं, फक्त पार्ट उरतो कॅल्क्युलेशनचा, कॅल्क्युलेशन नीट जमले पाहिजे लक्षात घ्या. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन साईडला जे लिहिलेले आहे हे कॅल्क्युलेशन पण लिहिणं एक्सपेक्टेड आहे तुम्ही, तर हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित लिहा, केलेलं काय काय मल्टिप्लिकेशन कुठे डिव्हिजन हे आपण करून घ्या त्या ठिकाणी व्यवस्थित. तर आपण याच्यानंतर पेज नंबर 7 वरती अजून एक प्रॉब्लेम आहे जो यालाच कनेक्टेड आहे, पण तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. तर आज इथे थांबूया आपण या लेक्चरला. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय.